नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बेपोट्यो, आज खतरनाक व्हिडिओ आहे. जॅफ्री एप्स्टीन नावाचा एक माणूस होता आणि त्याचे अनेक राजकीय सत्ताधीश, मोठाले या जगातले उद्योगपती आणि राजघराण्याशी संबंधित असणारे मोठे राजघराण्याचे राजकुमार याच्यासोबत संबंध होते इथपर्यंत चांगला आहे. पण त्या संबंधातून जे लोक तुम्हाला जगात चांगले दिसतात आणि जगात असे पेश करतात जगाच्या समोर का आम्ही खूप धुतल्या तांदूळाचे आहे, आम्ही खूप चांगले आहे, पण त्याच्या मागची सत्यता इफ्स्टीन फाईलच्या माध्यमातून जगाच्या समोर बाहेर आली. हे म्हणजे न पचण्यासारखी गोष्ट आहे. याच्यात अशा लोकांचे नाव आले का ज्याच्यात ज्या लोकांना संसर्गजन्य रोग होऊ नये म्हणून त्या रोगावर काम केलं. त्याच्यात जगातलं सगळ्यात मोठं नाव ज्याचं सॉफ्टवेअर आपण मायक्रोसॉफ्ट नावाचं जे सॉफ्टवेअर वापरतो, जे सॉफ्टवेअरची सुरुवात आणि ती कंपनी ज्यानं फॉर्म केली, बिल गेट्स, त्याची बायको मलिंदा गेट्स, याचं बिल गेट्स फाउंडेशन नावानं मोठं फाउंडेशन आहे आणि याच्या अंतर्गत युनेस्कोले सुद्धा यानं डोनेशन दिलं आहे. आफ्रिकन आणि भारतासारख्या अनेक देशांमध्ये बिल गेट फाउंडेशनचं काम चालते संसर्गजन्य रोगाचं उच्चाटन करण्यासाठी. आणि तो बिल गेट्स जो जगाले चेहरा दाखवत होता त्याचा चेहरा पुरा उघडा पडला. बरं, असे एक लोक नाही, ठीक आहे. म्हणजे ब्लॅक हिस्ट्री ऑफ जॅफ्री एप्स्टीन. आता जॅफ्री एप्स्टीन कोण होते? ह्यावेळी जॅफ्री एप्स्टीन याच्यात जगातले नामांकित लोक आहे ज्याच्यावर तुम्ही विश्वासच ठेवू शकणार नाही का हे लोक बी असं करू शकते, ठीक आहे. आणि ठीक आहे, आणि हे लोक इतके म्हणजे त्याला काश म्हणजे मला विचार येऊन राहिला का शब्द कोणता वापरावा. एवढं घिनवणं काम यानं केलं आहे का जेफ्री एप्स्टीन हा माणूस या लोकांना लहान कोवळ्या मुली पुरवत होता, ठीक आहे. त्याले सेक्स ट्रॅफिकिंग असा एक शब्द आहे. म्हणजे लहान कोवळ्या मुली आपल्या जाळ्यात फसवायचा, ठीक आहे. आणि त्या वय वर्ष, ठीक आहे, 14 ते 17 वयोगटातील मुली, आणि त्या मुलींना मसाज करून द्यायच्या बहाण्यानं आणायचा. याच्यासाठी त्याची मैत्रीण म्हणजे याची, ठीक आहे, बायको याला मदत करत होती आणि मग त्याची शूटिंग करून किंवा अजून काही त्यांना ब्लॅकमेल करून हे काम करण्यास प्रवृत्त करत होता. आणि या लहान मुलींचा लैंगिक छळ आणि लैंगिक अत्याचार कोण करत होता? तर बिल गेट्स सारखे लोक करत होते. मला हे समजत नाही का जगाले एवढं ज्ञान देणारा माणूस, जगातला एवढा मोठा माणूस म्हणजे एवढ्या लहान मुलींसोबत, म्हणजे काही तर व्हिडिओ इतके बेकार आहे का ते तुम्ही पाहूशा लागत नाही. पण तिथं तर असं म्हणलं जात होते का हा जो, ठीक आहे, जॅफ्री एप्स्टीन आहे याचं स्वतःचं एक आयलँड होतं, एप्स्टीन आयलँड. या आयलँडवर या सगळ्या काया कर्तृत्या चालत होत्या. पण याची 2019ले विवादास्पदरित्या मृत्यू झाला. 19ले याले 2 वेळा जेलमध्ये टाकलं, 1 वेळा सुटला, दुसऱ्या वेळा सुटला, तिसऱ्या वेळा जेलमध्ये टाकलं. तर ह्या पट्ट्यानं आत्महत्या केली. पण आत्महत्या करायसाठी याच्यापाशी दोरी कुठून आलं? त्याच वेळेस CCTV कॅमेरे कसे बंद होते? त्याच वेळेस शिपाई कसे झोपले होते? हा प्रश्न आहे. आणि अमेरिकेच्या जेलमध्ये याचा विवादास्पद मृत्यू झाला, पण ते आत्महत्या म्हणून सांगितलं. याची आत्महत्या की नाही झाली, याला मारलं. कारण याच्या काया कर्तृत्वाच्या मागं अनेक लोकांचे राज लपून होते. आता याच्यात लपून कोण कोण होते? याच्यात भारतातले लोक आहे. एक वेळा तर आता मोदीचं बी नाव आलंय का 2017ले,
ठीक आहे, जेफ्री एप्स्टीननं मोदीले मेल केला होता, ठीक आहे, आणि तो मेल आता रिलीज झाला. पण त्याच्यात एवढं काही विवादास्पद नाही, पण काही लोक वाट पाहून राहिले का मोदीचं नाव या प्रकरणात यायला पाहिजे. पण भारतात पद्मश्री पुरस्कार भेटलेल्या आणि प्रसिद्ध फिल्म ॲक्टर म्हणजे डायरेक्टर मीरा नायर याचं सुद्धा नाव आहे. अनिल अंबानीचं सुद्धा नाव आलं आहे. पण आता ह्या जो डाटा आहे याची पहिली फाईल आली, आता हे दुसरी फाईल. सर हे कसं का बाहेर येऊन राहिलं, कोण काढून राहिलं? तर अमेरिकेमध्ये एक कायदा पारित झाला. म्हणजे या ठीक आहे, जेफ्री एप्स्टीनची आपण पूर्ण ब्लॅक स्टोरीज पाहणार आहे, ब्लॅक हिस्ट्री पाहणार आहे. तर अमेरिकन गव्हर्नमेंटने कायदा पारित केला, ठीक आहे, आणि त्या कायद्याअंतर्गत सामाजिक न्याय विभाग सोशल जस्टिस विभागानं सर्व फायली सार्वजनिक करण्याचा ठीक आहे आदेश दिला कोर्टानं. त्याच्या अधीन राहून सामाजिक न्याय विभागाने ह्या फायली टप्प्याटप्प्यानं रिलीज करणं चालू आहे. पहिल्या टप्प्यात काही फायली आल्या त्या एवढ्या नव्हत्या, पण आता याच्यात ठीक आहे अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष बिल गेट्स सुद्धा आला. ठीक आहे, बिल गेट्स एका 17 वर्षाच्या पोरीसोबत तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, बिल गेट्स हा पंतप्रधान पदावर असताना त्याच्यावर महाभियोग चालला होता. कारण ठीक आहे एका बाईनं लैंगिक अत्याचार केल्याचे त्याच्यावर आरोप केले होते आणि त्याला पद सोडा लागलं होतं. म्हणजे तो काया कलंकितच होता, तो काही आता सुद्धा होता असं नाही. पण ठीक आहे असे काही खूप उद्योगपती, पैशानं मोठाले लोक, राजकीय नेते, ठीक आहे मोठाले सायंटिस्ट सुद्धा, म्हणजे याच्या बेटावर स्टीफन हॉकिंग सुद्धा येऊन गेला आहे. तर हा जो ठीक आहे जेफ्री एप्स्टीन आहे, ह्या कदाचित काही लोकांले असा घेऊन चालत होता का आपल्या काया कारतुत्या यायच्या मागे लपल्या पाहिजे. ज्या माणसाले बोलता येत नव्हतं, पूर्ण शरीर डिस्चार्ज झालं होतं, ठीक आहे उठता येत नव्हतं, व्हीलचेअरवर बसून राहत होता, ज्यानं ब्रह्मांडाची खोज केली तो माणूस म्हणजे स्टीफन हॉकिंग सुद्धा याच्या बेटावर येऊन गेलेला आहे. मग काही फोटो ओरिजिनल आहे, ते सगळे आपण पाहणार आहे. 30 जानेवारी 2026 ले दुसरी फाईल रिलीज झाली. इथं तुम्ही पहा स्टीफन हॉकिंग सोबत सत्ता, सत्तेसोबत पैसा, पैशासोबत राजकारण, आणि हे जेवढेही सत्ताधीश राजकीय ठीक आहे त्याच्यानंतर सत्तेनं हपापलेले लोक होते, हे ठीक आहे या लैंगिक गुन्ह्यामध्ये सापडलेले आहे. आता त्याच्या डोनाल्ड ट्रम्पनं बीबीसीला आज ठीक आहे सांगितलं का तो मी नव्हे नाही तूच होय तो, ठीक आहे तू काही आता लपू नको. आणि डोनाल्ड ट्रम्पवर सुद्धा एवढ्या जर फायली बाहेर आल्या तर डोनाल्ड ट्रम्पवर सुद्धा महाभियोग चालू शकते आणि अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार डोनाल्ड ट्रम्प पदावरून जाऊ शकते. तर या 26 जानेवारी 2026 ले ज्या फाईल रिलीज झाल्या त्याच्यात 30 लाखापेक्षा जास्त कागदपत्रे सार्वजनिक केली, 1,80,000 जवळपास फोटोज आहे आणि 2,000 व्हिडिओज आहे. व्हिडिओ एवढे भयानक आहे का तुम्ही काही व्हिडिओ पाहू शकत नाही. म्हणजे लहान मुलांचा इतका छय करते, इतक्या किंचाळा आवाज ऐकायला येते. अनेक रील्स आता त्याच्या येऊन राहिल्या. ठीक आहे, ट्रान्सपरन्सी ॲक्टनुसार सोशल जस्टिस डिपार्टमेंटनं या सार्वजनिक केल्या. त्याच्यानंतर याच्यात डोनाल्ड ट्रम्पची बायको सुद्धा आहे. डोनाल्ड ट्रम्पची जी बायको आहे ती बायको सुद्धा एका जहाजावर, जे जहाज हे समुद्री मार्गानं हा जो जेफ्री ठीक आहे जेफ्री स्टेफिन्स हा जो होता ठीक आहे, तर याच्या जहाजावर हे बा जेफ्री एप्स्टीन हा जो होता याच्या जहाजावर त्याच वेळेस डोनाल्ड ट्रम्प होता आणि तिथं एका मुलीसोबत भेट झाली आणि ती मुलगी सरळ याच्या या ठीक आहे लैंगिक शोषणाच्या आणि लैंगिक छळाच्या याची बळी पडली होती आणि डोनाल्ड ट्रम्पनं तिले बायको म्हणून केली. आता याच्यात ठीक आहे इलॉन मस्कनं मेल केला होता आणि एक नाही असे 8-10 वेळा इलॉन मस्कनं मेल केले आहे. याचा बी डाटा रिलीज झाला आणि इलॉन मस्क त्या व्हिडिओमध्ये त्या मेलमध्ये म्हणते का मी इतका थकलो आहे का आता काम करायची माझी इच्छा नाही, पण ठीक आहे
तुझ्या बेटावर म्हणजे त्या ठीक आहे जॅफ्री एप्स्टीनले म्हणते तुझ्या बेटावर ठीक आहे वाईल्ड पार्टी कधी असते. आता वाईल्ड म्हणजे जंगली पार्टी. आता जंगली पार्टी म्हणजे कोणती, तर म्हणजे एलॉन मस्कले पूर्ण माहित होतं का तिथं नेहमीच अशा ठीक आहे लहान मुलींसोबत लैंगिक छळ केले जाते आणि त्याच्या पार्ट्या होतात. ठीक आहे, इवन तिथं ठीक आहे लहान मुली पोसल्या जात होत्या, तिकडून तिकडून आणल्या जात होत्या. आता बिल गेट्स जो माणूस आहे तो बिल गेट्स अनेक रशियन मुलींसोबत ज्याचं वय 14 ते 17 वर्षाच्या दरम्यान आहे याच्यासोबत ठीक आहे लैंगिक त्याचा छळ करत होता. आणि त्याच्यातल्या त्याच्यात त्या लैंगिक छळातून त्या बिल गेट्सले सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज त्याले STD म्हणते हा रोग सुद्धा झाला होता. आणि अनेक मेल बिल गेटचे असे सापडले का त्याच्यामध्ये तो हा जो ठीक आहे जेफ्री एप्स्टीन आहे ठीक आहे हा जेफ्री एप्स्टीनले गोळ्या मागत होता लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी. म्हणजे असे सर्रास मेल अनेक सापडले आहे. आणि इलॉन मस्क म्हणते का तुझ्या बेटावर कधीही वाईल्ड पार्टी आहे मला सांग, मला तुझ्या बेटावर एन्जॉय करण्यासाठी याच आहे असे मेल सापडले. नरेंद्र मोदी 2017 इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार होते तेव्हा ठीक आहे जेफ्री एप्स्टीननं नरेंद्र मोदीला मेल केला आहे. त्याच्यानंतरचा काही अजून आलं नाही. ठीक आहे, कदाचित ठीक आहे ते ॲग्रीमेंट जे झालं भारताचं टेरिफचं त्याच्यात काही गेम झाला का माहीत नाही. आता मीरा नायर ठीक आहे ह्या प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर आहे. अनिल अंबानीचं नाव आलं आहे पण डोनाल्ड ट्रम्पचं नाव ठीक आहे या फाईल्समध्ये 1000 वेळा आला आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प किती याच्यात रंगीन. मला तर वाटते डोनाल्ड ट्रम्प हा जेफ्री एप्स्टीनचा सोबती होता जो सर्रासपणे ठीक आहे लैंगिक या छळामध्ये तो त्याचा सहकारी होता. म्हणजे अल्पवयीन मुली ठीक आहे पुरवण्याच्या व्यापारात त्याचा हात होता. आणि जेफ्री एप्स्टीन मला वाटते हा एक पडद्यामागचा चेहरा होता जो चेहरा उघडपणे लोकांना दिसत होता पण पडद्यामागून अनेक लोक काम करत होते जे अजून आले नाही. पण मला वाटते ह्या मोहरा बनवला आले आणि याले जेलमध्ये टाकला. पण ह्या अधिक कोणाचे नाव खोलन तर याचा 2019 विवादास्पदरित्या न्यूयॉर्कच्या जेलमध्ये मृत्यू झाला. स्टीफन हॉकिन्स सायंटिस्ट लोक सुद्धा याच्यात आहे. हा सुद्धा त्यांच्या बेटावर आला होता. आता आला होता का आणला होता माहीत नाही. पण जो माणूस शरीरानं पूर्ण अपंग आहे, ज्याला उठताही येत नाही, ज्याला जेवताही येत नाही ठीक आहे, ज्याला स्वतःच्या प्राथमिक क्रिया सुद्धा करता येत नाही, तो माणूस तिथं ठीक आहे कशासाठी गेला. ठीक आहे, तर काही लोकांचं असं म्हणणं आहे म्हणजे त्या फाईलमध्ये असं आहे का त्यांना ठीक आहे अल्पवयीन मुलीचा नग्न अवस्थेत डान्स आवडत होता. त्याच्यानंतर एलॉन मस्कले सुद्धा ठीक आहे त्याच गोष्टी आवडत होत्या. म्हणजे इतके घाणेरडे तुम्ही विचारच करू शकत नाही. म्हणजे कोण्या भाषेत बोलावं. म्हणजे एक वेगळीच दुनिया हे चालत होती. पण कदाचित अशा क्रूर देशांमध्ये जिथं राजेशाही आहे तिथं सुद्धा असं होत असेल. पण ठीक आहे तिथं राजेशाही असल्यामुळे बाहेरच पडू देत नाही. अमेरिकेत डेमोक्रेसी आहे आणि अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला त्याच्यामुळे ठीक आहे सामाजिक न्याय विभागाले हा डाटा पूर्णच्या पूर्ण ठीक आहे टप्प्याटप्प्याने एक्सपोज करायला लागून राहिला. ठीक आहे, प्रिन्स अँड्रू हा इंग्लंडचा राजपुत्र होय. ठीक आहे, हा सुद्धा त्याच्यात होता. एका 17 वर्षाच्या पोरीसोबत कमरेत हात घालून याचेही फोटो आहे. आणि हा सुद्धा कितीतरी वेळा त्या बेटावर गेलेला आहे. म्हणजे तिथं जाऊन यानं सुद्धा काय कृत्य केले आहे. त्याच्यानंतर ठीक आहे हॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीज हिरो असे अनेक लोक होते. हे त्याचं बेट आहे. ठीक आहे, ज्याले जेफ्री एप्स्टीन आयलँड म्हणते. हे आयलँड ठीक आहे अमेरिकेच्या वर्जिन आयलँड म्हणून ओळखलं जाते. 2005 मध्ये सगळ्यात पहिले अनेक अमेरिकन मुलीनं याच्या विरोधात पोलीस तक्रार केली होती. तेव्हा याला जेल झाली होती. ह्या 13 महिन्यानं बाहेर पडला होता. त्याच्यानंतर आता 2019 पुन्हा ह्या त्याच रॅकेटमध्ये सापडला.
पण यानं आत्महत्या केली म्हणते, पण आत्महत्या नाही आहे. हे त्याचं सुंदर आयलँड होतं, हे अमेरिकेपासून दूर होतं. ठीक आहे, इथं अनेक ठीक आहे हेलिकॉप्टरनं लोक यायचे, त्याच्यानंतर प्रायव्हेट जेटनं यायचे, काही लोक ठीक आहे जे जहाज असतात ना प्रवासी जहाज त्यानं यायचे, आणि प्रवासी जहाजाची सोय सुद्धा ह्या उपलब्ध करून द्यायचा. आणि ह्या स्वतःहून काही हाय प्रोफाईल लोकांना मेल पाठवायचा आणि त्यांना बोलवायचा. विशेष म्हणजे याच्या हे जे ठीक आहे एप्स्टीन आयलँड आहे याच्यावर छुपे कॅमेरे होते. अनेक लोकांचं म्हणणं असं आहे का हा ब्लॅकमेल सुद्धा करत होता, म्हणजे हाय प्रोफाईल लोकांचे व्हिडिओ बनवायचे, त्यांना ब्लॅकमेल करायचं आणि पुन्हा पुन्हा बोलवायचं. आता पुन्हा पुन्हा बोलवण्यासाठी हा मुद्दामून करत होता का हे हाय प्रोफाईल लोकच याच्याकडं अप्रोच होत होते, हा सुद्धा तेवढाच मुद्दा आहे. अजून या गोष्टी बाहेर यायच्या आहे, अजून अनेक गोष्टी बाहेर येऊ शकते. म्हणजे जे लोक दिसते तसं नसते, एक दुनिया अशी आहे का दाखवाले वेगळी आहे आणि पाठीमागं वेगळी आहे. हे तुम्ही समजून घ्या मी का म्हणून राहिलो. ठीक आहे, बिल गेट्स सारखा माणूस जो बिल गेट्स फाउंडेशन मधून करोडो रुपये दान करते, ठीक आहे, संसर्गजन्य रोग पसरू नये, HIV सारखे रोग पसरू नये याच्यासाठी काम करते. आणि तो माणूस एवढा मोठा उद्योगपती आणि एवढा मोठा जगातला अब्जोपती माणूस आणि मोठा दानशूर माणूस हा एवढ्या काया कर्तुतीत फसते तरी कसा? म्हणजे याचा अर्थ लोक दोन तराचे चेहरे घेऊन चालते. म्हणजे हे समजून घ्या का आपल्या इकडं भारतात असं आहे का आता ठीक आहे बायकोचा वाढदिवस आहे बा, तर काही लोक ठीक आहे म्हणजे बायकोले खुश करण्यासाठी मग स्टेटस बिटस ठेवते. काही लोक खरंच बायकोले चांगलं वाटलं पाहिजे म्हणून ठेवते. तर असे दोन चेहरे अलग अलग तुम्हाला दिसू शकते. तर तसंच या जगाची असे काही लोक आहे का जे खूप श्रीमंत आहे, आणि हे खूप श्रीमंत लोकायले वाटते काही खूप चांगले आहे, याच्याकडून काही शिकण्यासारखं आहे. पण आता इलॉन मस्क जो मंगळावर वस्ती उभी करायच्या गोष्टी करून राहिला होता, जो जगातला सगळ्यात हुशार आणि टेक्नॉलॉजीनं पुढे गेलेला माणूस आहे, ज्यानं जगातली पहिली ई-व्हेकल काढली, त्यानं स्पेसएक्स नावाची कंपनी काढली आणि मंगळावर माणसं न्यायच्या गोष्टी करून राहिला, त्याचं नाव सुद्धा या यादीत आलेलं आहे. म्हणजे या यादीत नावच आलं पाहिजे ना याच्यासाठी अनेक लोकांना याच्या पाया पडल्या असं तू सांगू नको. आता ह्या फाईल सगळ्या ठीक आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या डिपार्टमेंटकडे होत्या, आणि त्या ठीक आहे सामाजिक न्याय विभागानं अमेरिकेनं त्याच्याकडून मागितल्या आणि आता रिलीज करणं चालू आहे. म्हणजे तुम्ही हे फोटो पहा, तर हे फोटो पहा ठीक आहे, हे जेफ्री एप्स्टीनची बायको आहे, हे पुरवत होती लहान लहान अल्पवयीन मुली, आणि एवढ्या छोट्या मुली का म्हणजे ते फोटो पाहिल्यावर क्रियस येते, क्रियस अक्षरशः. ठीक आहे, आणि आता ठीक आहे ह्या डोनाल्ड ट्रम्प याचा तर काही विषयच नाही भाऊ, ह्या तर लय खतरनाक. ह्या म्हणते आता मी नाही त्यातली कडीला वाचली. त्याच्यानंतर ठीक आहे हे पहा हे सगळे ठीक आहे खतरनाक खतरनाक फोटो व्हायरल होऊन राहिले, आणि हे सगळे ठीक आहे हे पहा बिल गेट्सचे, या मुलीचा चेहरा दाखवला नाही, वेगवेगळ्या मुलीसोबत बिल गेट्सचे फोटो आहे. बिल गेट्स अल्पवयीन मुलीचा शौकीन होता, म्हणजे तिथं येणारे प्रत्येक जणच होते असंच समजा. ठीक आहे, आता ठीक आहे बिल गेट्सच्या बायकोनं याच गोष्टीपासून याच्यापासून फारकत घेतली, तलाक घेतली आणि हे सेपरेट झाले. ठीक आहे, हे बिल गेट्सची बायको आहे, आणि आता या बायकोले माहीत पडू नये म्हणून यानं अनेक वेळा जेफ्री एप्स्टीनले विनवण्या केल्या, पण जेफ्री एप्स्टीन त्याच्या बेटावर अनेक ठीक आहे ऑडिओ रेकॉर्डर व्हिडिओ रेकॉर्डर त्यानं कॅमेरे लावले होते. त्याच्यानंतर ठीक आहे ह्या ठीक आहे अमेरिकेचा आपल्या इंग्लंडचा राजपुत्र होय. ठीक आहे, आता डोनाल्ड ट्रम्पले म्हणून राहिलो मी, डोनाल्ड ट्रम्पले एका ठीक आहे शेखनं स्वतःची अल्पवयीन ठीक आहे वर्जिन मुलगी सुद्धा दत्तक दिली, म्हणजे दान दिली होती. हे सुद्धा म्हणजे दान म्हणजे कशासाठी, तर आपल्या लैंगिक भावना ठीक आहे संपवण्यासाठी. म्हणजे इतक्या घाणेरड्या वृत्तीचे हे लोक होते. मग आता हे सगळे फोटो ठीक आहे सगळे ब्लिंकिंटल ठीक आहे सगळे ते इवन याच्यात
याचं नाव सुद्धा आलं आहे मायकल जॅक्सन, जगातला सगळ्यात प्रसिद्ध डान्सर, ठीक आहे. आणि असे अनेक तुर्रम खान याच्यात आले आहे. तुम्ही पाहू शकता, हे फोटो पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल, ठीक आहे. ह्या इंग्लंडचा राजपुत्र होय, ठीक आहे. एका 17वीन अल्पवयीन, आणि ही त्याची बायको आहे जेफ्री एप्स्टीनची 17वीन, ठीक आहे. मुलीसोबत त्याचा फोटो आहे. हे मीरा नायर, ठीक आहे. मीरा नायर. त्याच्यानंतर, ठीक आहे, आमच्या बापूसाहेबाचा बी त्याच्यात नाव आलं आहे, पण एवढं नाव नाही आलं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे अंधभक्तांनी, ठीक आहे, थोडीशी शांतता बाळगावी. त्याच्यामुळे समोर का होईल काही सांगता येत नाही. हा रिअल फोटो आहे. हा फोटो त्याच बेटावरचा आहे, आणि त्या बेटावर स्टीफन हॉकिन्स नावाचा जगातला मोठा सायंटिस्ट ज्यानं ब्रह्मांडाचा शोध लावला त्याचा सुद्धा फोटो इथं आला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा का हे किती घाणेरडं कृत्य, जगाचे एका चांगले चेहरे दाखवून जगाच्या समोर वेगळा चेहरा दाखवायचा आणि त्याच्या मागे असं काय कृत्य करायचं. तर हे या केसमध्ये अजून खूप काही लोकांचे नाव येणार आहे, आणि अजून तिसऱ्या टप्प्यामध्ये अजून नवीन लोकांचे नाव येऊ शकते. त्याच्यामुळे जे जे लोक याच्याशी जुळून आहे, अजून भारतातले कोणी लोक येते का, आणि भारताचं प्रतिनिधित्व 2-3 लोकांना केलं, ठीक आहे, तर त्याचे तुम्ही त्याला शुभेच्छा द्यायला पाहिजे असं मला वाटते. कारण या लोकांना किती मोठं प्रतिनिधित्व केलं, आपलंच नाव नव्हतं तिथं, आता आलं, तर म्हणजे किळसवाणी गोष्ट आणि लाजीरवाणी गोष्ट आहे. जगानं एवढं लक्षात घ्यावं का दिसते तसं नसते म्हणून तर जग फसते. हेच जेफ्री एप्स्टीनच्या फाईलवरून ओळखायला येते भाऊ. आणि मला वाटते याच्यात अजून मोठाले आरोपी आहे. खरे आरोपी हेच आहे. जेफ्री एप्स्टीनले वाचवण्याच्या मागं यायचाच हात आहे. कदाचित हे मोठं रॅकेट असावं जगातलं, आणि आपल्या आनंदासाठी कितीतरी अल्पवयीन मुलीचं, ठीक आहे, आयुष्य यायनं बर्बाद केलं. कितीतरी अल्पवयीन मुलीचे, ठीक आहे, आयुष्यात यायनं मानसिक तणावात ठेवलं, आणि अख्खं आयुष्य यायनं उद्ध्वस्त केलं असं, ठीक आहे. म्हणजे स्वतःची पोरगी सुद्धा, ठीक आहे, या म्हणजे डोनाल्ड ट्रम्पची पोरगी सुद्धा या त्याच्या आयलंडवर जाऊन आलेली आहे. इथून सगळे डॉक्युमेंट आता रिलीज झाले आहे. तुम्ही याच्यावर काय तुम्हाला वाटते खालतं कमेंटमध्ये सांगा. इतका केसवाना प्रकार जगात पाहिल्याच्या नंतर जग इतकं दलिंदर असू शकते हे माहीत नव्हतं. मग का बोलावं हेच मला कळून नाही राहिलं. तर या लोकांना काय सजा द्यायला पाहिजे हे तुम्ही सांगा. आजच्या दिवशीच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.